जसं आपण नॅशनल अँथमला उभे राहतो ना, ताठ ज्याला म्हणतो, ताठ स्ट्रेट उभे राहतो ना आपण, तर ही दंड स्थिती म्हणजे उभे राहून जी योगासनं आपण करतो त्याला दंड स्थिती म्हणतात. म्हणजे योगा सुरू करण्यापूर्वी योगामध्ये कुठल्या कुठल्या स्थिती त्याचंही आपल्याला ओळख झाली पाहिजे. कारण की ह्या स्थितीमधनं पुढे जाऊन आपल्याला अभ्यास करायचा आहे, योगाभ्यास करायचा आहे. योगाभ्यास करता करता आपण प्रगतीकडे जाणार आहे. म्हणजे योगा म्हणजे काय आहे? सोप्यातून प्रगतीकडे. जसा आपला पहिलीचा वर्ग सोपा होता, दुसरीच्या वर्गामध्ये थोडा जास्त अभ्यास झाला, तिसरीच्या वर्गामध्ये अजून जास्त अभ्यास झाला. म्हणजे हळूहळू आपल्या अभ्यासाची जी लेवल आहे, जी उंची आहे, जशी वाढती तशी योगाभ्यास करताना सुद्धा सोप्यातून आपल्याला प्रगतीकडे म्हणजे काय, ॲडव्हान्स आसनं, सोपी आसनं आहेत ना, पद्मासन घालणे सोपी आसनं, अशीच आपल्याला पुढे पुढे प्रगतीची आसनं करायची. तर ही झाली दंड स्थिती. आणि आता आपण चौघजण कुठल्या स्थितीमध्ये आहोत? मी सांगितलं बैठक स्थितीमध्ये. ओम दादा, कुठल्या स्थितीमध्ये आहोत आपण? बैठक स्थिती आहे ना. आणि आता जी ताई उभी आहे ही दंड. दंड स्थिती. व्हेरी गुड. आता शार्विक बाळा तू तिथं मागे जा. आता ताई तू खाली बस. बसा खाली. आता दोन्ही पाय इकडे सरळ कर, इकडे सरळ कर, पाय सरळ, पाय गुडघ्यातनं सरळ. ओके. तर ती बैठक स्थिती होती ना. आता ही सुद्धा बैठक स्थिती. योगाभ्यास करण्यासाठी जी आसनं घेतली जातात त्यावेळी हे दोन्ही हात तुझ्या बैठकीजवळ, इथं मांडीजवळ असे ठेवणं. ओके. हे बघा, आता आम्ही दोघं कुठल्या स्थितीमध्ये बसलो आहोत? बैठक स्थितीमध्ये. आता आठवलं का आसन? या स्थितीमध्ये आसन केलं स्कूलमध्ये, असे दोन्ही हात लावले. तर ह्या आसन घेण्यासाठी आपल्याला बैठक स्थिती येणं महत्वाचं आहे. तर ही झाली आपली बैठक स्थिती. ओके. दंड स्थिती म्हणजे उभे, बैठक स्थिती म्हणजे ही. आणि बैठक स्थितीतनं आपण कुठलं आसन घातलं होतं सकाळी? आता आपण वंदना हे केली, प्रार्थना म्हणलं त्यावेळी पद्मासन. ते कसं घालणार? पद्मासन घालून दाखव. आणि दोन्ही हाताची ज्ञान मुद्रा आणि अलगदपणे डोळे मिटून. हे झाले आपले ध्यानात्मक आसन, बैठक स्थितीमधील आसन. पद्मासन घालून ध्यान मुद्रेमध्ये बसलो. दोन्ही हाताचे तळवे जमिनीला टेका. अंगठा आणि पायाच्या दोन्ही बोट जे आहेत ते जुळलेली ठेवायची. टाच सुद्धा जुळले. मान सरळ. बरोबर. तर आता ही जी स्थिती, या स्थितीमधलं सुद्धा आपण आसन करत असतो. या स्थितीला कुठली स्थिती म्हणतात माहितीये? स्कूलमध्ये योगा करता पीटीच्या वेळेला सांगितलं नाही सरांनी? आठवा सांगितलं असेल. या स्थितीला म्हणतात शयन स्थिती. शयन. ए दादा बस तिथं. शार्विक बस. शयन स्थिती म्हणजे काय? जे आपण पाठीवरती झोपून आसनं करतो त्याला शयन स्थिती म्हणतात. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला आठवते का कुठलं आसन केलं स्कूलमध्ये? एकाच वेळी दोन्ही पाय उचला बरं. उचला पाय, उचला पाय गुडघ्यातनं सरळ. हे सुद्धा एक आसन आहे. व्हेरी गुड. द्विपाद उत्तान पादासन. ह्या आसनाचं नाव आहे द्विपाद उत्तान पादासन. एकाच वेळी दोन्ही पाय जमिनीपासून 90 डिग्री म्हणजे हे पाय पूर्णपणे सरळ आहेत आणि बैठकीचा वरचा भाग पूर्णपणे सरळ. तुम्ही काढता की नाही? ट्रायंगल काढता. स्लोली. द्विपाद उत्तान पादासन. दोन्ही हात शरीरापासून किंचितसे दूर आणि हाताची अर्धी बोटं मिटलेली अशा पद्धतीमध्ये. आणि मान उजव्या साईडला घेतलं तर उजवा कान किंवा उजवा गाल हा जमिनीला टेकलेला. आणि संपूर्ण शरीर सैल सोडायचे. डोळे हळुवारपणे मिटून घ्या. ही झाली तुमचे शवासन. म्हणजे ज्या ज्या वेळी शरीरावरती खूप ताण जाणवेल, खूप शरीराची एनर्जी आता आपण वापरली, त्यावेळी कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त विश्रांतीसाठी आपल्याला हे शवासन घेणं महत्वाचं. जर समजा तुम्ही 100 मीटर धावले, रनिंग करता ना, तर त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही असं पूर्णपणे जमिनीवरती बसून एक दीर्घ श्वास घ्यायचा. श्वास घ्या आणि हळुवारपणे सोडायचा. हळूहळू श्वास सोडायचा. याला म्हणतात शवासन. शयन स्थितीमध्ये हे सुद्धा एक आसन आहे. हे विश्रांतीचं आसन आहे. दंड स्थिती पाहिली, शयन स्थिती पाहिली, बैठक स्थिती पाहिली. अशा पद्धतीतली ही वेगवेगळी आसनांची पूर्वस्थिती. आणि 3ला दोन्ही पाय जुळले. आलो पुन्हा एकदा आपण शयन स्थितीमध्ये.
आता आपल्याला बैठक स्थितीमध्ये यायचं. तर बैठक स्थितीमध्ये येण्यासाठी काय करणार, एकला दोन्ही हातांच्या कोपऱ्यावरती फक्त पाठण उचलायची. यस. आणि दोनला बैठक स्थिती पूर्ण. बैठक स्थिती पूर्ण म्हणजे दोन्ही हात आपल्या शरीराजवळ आणि पाय गुडघ्यातनं सरळ. ही झाली आपली बैठक स्थिती. ओके. तर आता अजून एक आसन तुम्हाला दाखवणार आहोत. वज्रासन मध्ये येण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, पायांच्या गुडघ्यांवरती बसायचं. हे तुझे पाय असे पाठीमागे घे. बरोबर, घे मागे. आता हे पाय असे बसायचे आणि हे दोन्ही हात आपले ह्या इथं ठेवायचे. ठीक आहे. हे झालं आपलं वज्रासन. कुठलं आसन केलं होतं ना, हे सोपं आहे ना. आता मी फक्त सोपी आसनं घेतली, पण हे आसन कधी करायचं आठवलं तुम्हाला? नाही आठवलं? कराटे करताना पण करतात, पण ज्या वेळी आपलं जेवण होतं, दुपारी जेवण झालं, संध्याकाळी जेवण झालं, तर एक 2 ते 5 मिनिटं ह्या आसनामध्ये असं पद्धतीमध्ये, त्यासाठी दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा अशी करायची. अलगदपणे पाठीचा काना ताठ ठेवायचा, दोन्ही डोळे मिटून घ्यायचे, शांत संपूर्ण लक्ष आपल्या श्वासाकडे केंद्रित करायचं. ज्या पद्धतीमध्ये दोन्ही नाकपुड्यांच्या ठिकाणी हवा म्हणजे काय, की जो श्वास आपण आतमध्ये घेतोय त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं आणि संत बसायचं. शरीराची कुठलीही हालचाल नाही करायची आणि मनामध्ये पण कुठलाही विचार आणायचा नाही. फक्त दोन्ही लक्ष आपल्या नाकपुड्यांच्या ठिकाणी. ज्या पद्धतीमध्ये आपण आनापान शिकलो त्या पद्धतीमध्ये पद्मासनाच्या ऐवजी वज्रासनामध्ये बसून सुद्धा आपण आनापान ध्यान धारणा करू शकतो. अलगदपणे आता डोळे उघडून दोन्ही हातांचे तळवे ह्या आपल्या पायांच्या गुडघ्यावरती. आणि आता आपण हे वज्रासन सोडणार आहोत, पण तत्पूर्वी आता आपल्याला छातीवरती झोपायचं. या पाय लांब करा, दोन्ही पाय लांब करा, वरती झोपा. आता मान जशी डावीकडे उजवीकडे जी सोयीस्कररित्या वाटेल, बरोबर. आणि दोन्ही हात असे हाताच्या डोक्याच्या वरती घ्या, अजून वरती घ्या, अजून वरती. असे बरोबर अर्धे मिटलेले. यस. आता अंगठे टेकायचे, पायाचे अंगठे टेका, पाय फिरवा असे. आणि घ्या अंतर आता पायामध्ये, घ्या अंतर, थोडंसं कमी करा, बस. आता मान ठेवा. आता ह्या आसनाला काय नाव आहे आठवतंय? ज्यांनी स्कूलमध्ये केलं त्यांनाच मी प्रश्न विचारतो, कारण की त्यांनी योगा केलाय आणि नोमदादांनी केला नाही. तर या आसनाला म्हणतात मकरासन. आठवलं? मकरासन. मगर माहिती, क्रोकोडाईल सगळ्यांना मगर. तर मगर, क्रोकोडाईल, मगरमच्छ. ज्यावेळी क्रोकोडाईल पाण्याच्या बाहेर येते, ती कशी पडलेली असते, पूर्णपणे निश्चित पडलेली असते. तिच्या बाजूला गेलं तरी आपल्याला माहिती नसणार की इथं मगर आहे म्हणून. त्या पद्धतीमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, शवासनमध्ये आपण कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त विश्रांती घेऊ शकतो. ह्याच पद्धतीमध्ये या विपरीत शयन स्थितीमध्ये हे एक सुद्धा विश्रांतीचं आसन आहे. मगर ज्या पद्धतीमध्ये पाण्याच्या बाहेर विश्रांती घेत असते, त्या पद्धतीमध्ये शरीर आपलं ही विश्रांती घेते, त्याला विपरीत शयन स्थिती म्हणतात. हे दोन्ही हात ताई इथे घे, हाताचे तळवे टेकव जमिनीवर, दोन्ही पाय थोडीशी जवळ घे जवळ. आता जॉईंट करा टाच आणि दोन्ही पायांचे अंगठे, मान सरळ टेका, हनवटी. ही झाली आपली विपरीत शयन स्थिती. आलं लक्षात? तर ह्या विपरीत शयन स्थितीमधनं सुद्धा आपल्याला आसनं करायची आहे. तर एक सोपं आसन फक्त मी आता सांगतो. आता दोन्ही हात घ्यायचे आणि आपल्या छातीच्या जवळ घे. खूप छान. अजून जवळ घ्या हात, छातीच्या जवळ, बरोबर. आणि हे कोपरे सुद्धा आतमध्ये दाबा, आतमध्ये घ्या आतमध्ये असे. यस. हनवटी टेकलेलीच. आता मी सांगेल त्या पद्धतीमध्ये हळूहळू तीच कृती करायची. दोन्ही नाकाने श्वास घेत फक्त आपली मान उचला. आता छाती उचला, हात कोपऱ्यातनं सरळ करा. खूप छान. टाळी वाजवा टाळ्या सर्वांनी. खूप छान. भुजंगासन. ग्रीषा, ज्या पद्धतीमध्ये साप असतो ना, नाक जसा बसलेला असतो ना, अशी शरीराची आपली कृती म्हणजे अवस्था झालेली आहे. म्हणून या आसनाला नाव दिलेलं आहे भुजंगासन. दोन्ही पायाच्या टाचताई जॉईन कर. व्हेरी गुड. खूप छान. टाळ्या वाजवा. आता हळूवारपणे आपल्याला हे आसन सोडायचंय. श्वास सोडत प्रथम पोट जमिनीला टेकवायचं, त्यानंतर छाती जमिनीला टेकवायची आणि हनवटी जमिनीला टेकायची आणि दोन्ही हात पूर्व स्थितीला इथं घ्यायची, मांडीजवळ. ही झाली आपली विपरीत शयन स्थिती. ठीक आहे. आता आपल्याला विपरीत शयन स्थिती सोडून आपल्याला बैठक स्थितीमध्ये यायचे. दोन्ही हात आपल्या छातीजवळ घ्यायचे. उचला. आता शरीर पूर्ण सरळ,
उभे राहताना कसं उठणार? आता डावा पाय पुढे घ्या, डावा पाय पुढे घ्या, घ्या पुढे, बसायचं आता. उजवा घेतला, आता डावा, उजवा आणि मांडी घालून बसा. बसा मांडी घालून. आता मला कोण करून दाखवेल तुमच्यापैकी? दंड स्थिती दाखवा. दंड स्थिती. अंगठे टाचे जुळलेले, दोन्ही पायाच्या अंगठे टाचे जुळलेले आणि दोन्ही हात आपल्या मांडीवरती ठेवलेले शरीराजवळ आणि मान सरळ. ही झाली आपली दंड स्थिती. आणि बैठक स्थितीमध्ये कोण बसलंय? ओम दादा बैठक स्थितीमध्ये बसला आहे ना. पद्मासन कोणी घातलं होतं? पद्मासन घातलं होतं का तू? तर ती सुद्धा आपली बैठक स्थिती. ठीक आहे. तर आपल्याला ह्या 4 स्थितीमध्ये आसनं करायची. बैठक स्थिती, दंड स्थिती, विपरीत शयन स्थिती आणि शयन स्थिती. आता शयन स्थितीमधील कुठलं आसन केलं होतं आपण? द्विपाद उत्तान पादासन. एकाच वेळी दोन्ही पाय उचलले होते, बरोबर की नाही? आता मला सांगा, तुमच्या चौघांपैकी दंड स्थितीमध्ये कुणाला आसन करायला आवडेल? दंड स्थितीमध्ये चला मग आपण प्रत्येक जण आसन करूयात. सगळ्यांनी उभे राहायचं. ज्या पद्धतीमध्ये